हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हिंदी भाषेची सक्ती करू नका अशा प्रकारचा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलेला होता। त्याच्यानंतर राज ठाकरेंच्या या भूमिकेचं अनेक जणांनी समर्थन केलेलं देखील पाहायला मिळालं। मराठी संपवली जाते अशा प्रकारची भूमिका अनेक पालकांनी, शिक्षण तज्ज्ञांनी देखील व्यक्त केलेली पाहायला मिळाली। माझ्यासोबत सध्या काही शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आहेत आणि सोबतच मनसेच्या महिला आहेत। या हिंदीच्या विरोधामध्ये या दोनही पक्षाच्या महिला आता एकत्र आलेल्या पाहायला मिळतात। नेमकं हिंदी सक्तीबाबत त्यांचं काय म्हणणं आहे, राज ठाकरेंच्या या भूमिकेशी त्या कितपत सहमत आहेत हे जाणून घेऊयात त्यांच्याकडून। माझ्यासोबत शिवसेनेच्या रेखा कोंडे आहेत। काय सांगाल, मागील अनेक दिवसांपासून आपण बघतोय हिंदी सक्तीसाठी कशा पद्धतीने राज ठाकरे आक्रमक झालेत, तुमची शिवसेना म्हणून काय भूमिका आहे? राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा हिंदी ही सक्तीची करू नये आणि तीही पहिलीपासून यासाठी विरोध दर्शवलेला आहे आणि त्या विरोधाला आम्ही सुद्धा पाठिंबा देतो आहोत। कारण खरोखरच महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या सक्तीची काहीच आवश्यकता नाहीये। केंद्र सरकारने कायम महाराष्ट्रावरती वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी लादलेल्या आहेत। त्यातलीच ही एक गोष्ट आहे की केंद्र सरकारनं तिसरी हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा GR महाराष्ट्रावरती लादला आणि त्यानंतर विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं परत एक GR काढून असं सांगितलं की हिंदी भाषा कुठेही सक्तीची करण्यात आलेली नाहीये। पण हा खोटेपणाचा आव आणलेला आहे महाराष्ट्र सरकारनं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राचा अपमानही केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा घात सुद्धा केलेला आहे। एकीकडे तुम्ही सांगता की महाराष्ट्र आपल्या मराठी भाषेला अभिमत दर्जा देऊन तुम्ही मराठीचं कौतुक केलं, मराठी भाषेचं तुम्ही संवर्धन केलं असं सांगता, आणि एकीकडे तुम्ही त्याच मराठी भाषेची अवहेलना करून हिंदी भाषेचा बोजा आमच्या मुलांच्या डोक्यावर मारत आहात। त्याची खरं तर काहीच आवश्यकता नाहीये। यामध्ये केवळ भारतीय जनता पार्टीचं राजकारण दिसत आहे। या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राज्यातनं लोक पोटं भरायला येतात, वेगवेगळ्या राज्यातनं लोक आपल्या महाराष्ट्रात स्थायिक होतात आणि त्यातली संख्या जास्त आहे ती हिंदी भाषिकांची आहे। आणि या हिंदी भाषिकांना कुठेतरी खुश करण्यासाठी खरं तर आपल्या मराठी लोकांवरतीच हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे। हिंदी भाषेचं व्याकरण पाहायला गेलं तर प्रचंड अवघड आहे आणि ते पहिलीपासून सक्तीचं का बरं करण्यात यावं याचं उत्तर दादा भुसे आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही सांगता की 20 संख्या विद्यार्थ्यांची 20 संख्या पटसंख्या असेल तर कोणतीही भाषा आपण शिकू शकतो किंवा आम्ही त्यासाठी शिक्षक देऊ। मुळात इथे मराठी शिकवणंच फार गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। आपल्या मुलांना ती मराठी नीट येऊ देत, मग तुम्ही इतर भाषांचा विचार करा। महाराष्ट्रात जर मराठीच आपल्या मुलांना नीट येत नसेल तरी खूप मोठी शोकांतिका आहे, त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे। ते न करता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हिंदीची सक्ती आमच्यावरती लादताय तर महाराष्ट्र कुठेही हे सहन करणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, याचा कडाडीनं विरोध करतो आहोत आणि जोपर्यंत हे मागे घेतलं जात नाही तोपर्यंत हा विरोध असाच चालू राहील। बरं, माझ्यासोबत मनसेच्या पण काही महिला आहेत। खरं तर आता या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे। असं म्हटलं जात आहे की यांचे स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात, इंग्रजीचं शिक्षण घेतात, मात्र सर्वसामान्यांसाठीच केवळ यांचा हा विरोध आहे। आमच्या सर्वसामान्यांच्या मुलांना मागे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना आणि मनसे करते अशा पद्धतीचा आरोप आता शिवसेना आणि मनसेवर होतोय। असं काही नाही। मी सौ जयश्री हरीश पाथरकर, उपशहर अध्यक्ष मनसे। असं काही नाही। माझी स्वतःची मुलं मराठीमधनं शिकलेली आहेत। माझी मुलगी स्वतः डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे, सुनबाई माझी LLM झालेली आहे। असं काहीही नाही, पण इंग्रजी हे सोयीचं असल्यामुळे इंग्रजी मधनं शिकावं एवढंच हे आहे। असं काही नाही आहे। मराठी महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी पहिलीपासून शिकवलं गेलं पाहिजे। आणि आत्ता लोकमतचाच सर्वे एक 2-4 दिवसापूर्वी आले, 6500 काहीतरी शाळा मराठीच्या बंद पडलेल्या आहे। काही शाळांमध्ये तर, काही गावांमध्ये तर शाळाच नाही आहेत, काही प्राथमिक शाळा नाही, माध्यमिक शाळा नाही। तर ह्याचा विचार मंत्री महोदयांनी केला पाहिजे आणि ह्याच्यावरती अभ्यास करून ह्याच्यावर काय करता येईल हे बघितलं पाहिजे। केवळ मतांच्या बाजारासाठी आणि हिंदी भाषिक लोकांना नोकऱ्या मिळण्यासाठी जर हे करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि खपवून घेणार नाही। बरं,
खरं तर या हिंदीच्या सक्तीनंतर नेमकी कोणाला खुश करण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये, काय वाटतं तुम्हाला? कारण आपण बघतोय हिंदी आणि मराठीचा संघर्ष मागील अनेक दिवसांपासून वारंवार समोर आलेला पाहायला मिळतो. कोणाला खुश करण्याचा प्रयत्न आहे हा? संबंध महाराष्ट्रामध्ये देशातील अनेक राज्यातनं परप्रांतीयांचे लोंढीच्या लोंढी येतात आहे. प्रत्येक ठिकाणी एकही क्षेत्र असं नाही, कामगारापासून ऑफिसरपर्यंत परप्रांतीयच आहे. आणि ह्या परप्रांतीयांना खुश करण्यासाठी किंवा येथे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांची मतं मिळवण्याचा हा एक फालतू प्रयत्न म्हटला तरी चालेल. मराठीची सक्ती महाराष्ट्रात जरुरी नाही आहे, हिंदीची सक्ती महाराष्ट्रात जरुरी नाही आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रासाठी योग्यच आहे आणि आम्ही त्या भाषेचा आदर करतो आणि आम्ही हिंदी भाषा लादलेली आम्ही खपून घेणार नाही. राजसाहेबांनी जो मुद्दा उचलला त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करू. त्यांच्या पाठीशी आम्ही मराठीसाठी कायम उभे राहणार. बरोबर. तुम्ही एक पालक म्हणून खरंच विद्यार्थ्याला आता गरज आहे का अगदी पहिलीपासून हिंदी शिकण्याची किंवा तिसरी भाषा शिकण्याची? नमस्कार, मी प्रतीक्षा मनीष रणदीप, मनसे शाखा अध्यक्ष कसबापेठ. माझी मुलगी आता 4थीला आहे, माझा मुलगा सिनियर केजीला आहे. पण मला आता वाटत नाही की त्यांना आत्ता गरज आहे. त्यांची मातृभाषा मराठी आहे, ते मराठीतच शिकावे माझी अशी इच्छा आहे. त्यांच्यावर लादणं मला आवडणार नाही आणि मी हे पण करणार नाही की जरी शाळेने सक्ती केली की हिंदी पाहिजे तरी आम्ही त्याला पूर्ण विरोधात आहे की आम्हाला नको हे. जे पोरांच्या बोधरेखातून किती आम्ही टाकणार की किती त्यांना हे करणार की नाही तुम्ही हे पण शिका ते पण शिका, तर हे नाही. आमची राष्ट्रभाषा आमची बोलीभाषा मराठी, तर आम्ही मराठीतच हे करणार. बरं. आपण बघतो की दक्षिण भारतात गेलो तर कशा पद्धतीने ते स्वतःच्या भाषेचा आदर करतात, कशा पद्धतीने त्या भाषेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपण मराठी म्हणून किंवा महाराष्ट्रीयन म्हणून इतर भाषेचा देखील आदर करतो. आता त्या हिंदी असेल किंवा इतर कुठलीही भाषा असेल ती आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न केला जातोय. राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली, तुम्हाला काय वाटतंय? सर्वात प्रथम राजसाहेबांनी जी हिंदी सक्तीची विरोध केलेला आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी कायम उभे राहणार आहे. त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे. एक पालक म्हणून असा विचार करता, पहिलीपासूनची मुलं खूप छोटी असतात, मुळातच त्यांच्यावर 2 भाषा आहेत, मराठी भाषा इंग्रजी भाषा. अजून तिसऱ्या भाषेचं बर्डन देऊन त्यांना त्यांची हेच आहे, त्यांना त्रासच होणार आहे या सगळ्या गोष्टीचा. त्यांना आवश्यक असेल तर 5वी पण नंतर पुढे ते हिंदी भाषा शिकतील, गरजेनुसार आवश्यकतेनुसार शिकतील. भाजप पक्षाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतोच. परंतु हिंदी भाषा सक्तीची करून त्याची मराठी भाषेची गळचेपी का करावी हा माझा प्रश्न आहे. आणि यापेक्षा अनेक अशा समस्या आहेत की खेडेगावामध्ये मुलांना शाळेमध्ये जायला त्रास होतो, त्यांना व्यवस्थित सुविधा मिळत नाही आहेत. तर सरकारने त्या सुविधा त्यांना योग्य प्रमाणात द्याव्यात, व्यवस्थित द्याव्यात. या गोष्टीवर काम करावं. हिंदी भाषा सक्तीची करणं काही गरजेचं नाही. बरं. तुम्ही मनसेच्या नेत्या म्हणून जर हिंदी सक्ती केलीस तर काय इशारा द्याल त्यांना, जी काही हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न महाराष्ट्रावरती होतोय, मराठी माणसावरती होतोय? आम्ही हिंदी भाषा हे करेपर्यंत आम्ही आंदोलन करू, कडक आंदोलन करू. आणि साहेबांनी जो इशारा दिला आहे त्याचं आम्ही पूर्णपणे समर्थन करू. तुम्ही काय सांगाल? शिवसेना म्हणून आता आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे का? नेमकं आता काय केलं पाहिजे जेणेकरून हिंदी लादली जाणार नाही? महाराष्ट्राच्या विरोधात किंवा महाराष्ट्राचं खच्चीकरण करणारे निर्णय असतील तर त्या विरोधात कायमच शिवसेना आक्रमकपणे रस्त्यावरती उतरते आणि त्याचा कडाडून विरोध करते. आमचे आमदार सचिन अहिर यांनी 4 दिवसापूर्वीच सांगितलं की विधानसभेमध्ये आणि या सगळ्या विषयाबाबत आम्ही कडाडून विरोध करणार आणि याबाबत आवाज उठवणार की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून जी हिंदीची सक्ती करण्यात आलेली आहे ती तातडीने मागे घेण्यात यावी. कारण याची आवश्यकता महाराष्ट्रातल्या मुलांसाठी नाहीये. महाराष्ट्रातल्या मुलांनी पहिल्यांदा मराठी आपली मातृभाषा शिकली पाहिजे आणि त्याच्यानंतर इतर भाषांचा विचार केला गेला पाहिजे. केवळ भारतीय जनता पार्टीचं मोठं वोटिंगचं पॉकेट हे हिंदी भाषिक आहेत. त्यासाठी तुम्ही जर हा सगळा प्रयत्न करत असाल तर तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू अशी भूमिका स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे आणि त्यांच्या या भूमिकेशी संपूर्ण शिवसेना त्यांच्या सोबत आहे. अगदी राजसाहेब ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, तसंच आमचे संजय राऊत साहेब आहेत, सचिन अहिर आहेत, आदित्य साहेब आहेत. या सगळ्यांनीच हिंदी भाषेच्या विरोधातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याला कडाडून विरोध दर्शवलेला आहे. आणि हे जर झालं नाही आणि अशी पाठ्यपुस्तकं जर मुलांच्यासाठी शिक्षणात आली तर त्याबाबत
कठोरातलं कठोर आंदोलन आम्ही उभं करू. मग त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वेळ आली तरी शिवसेना याबाबत मागे हटणार नाही. नक्कीच. तर कशा पद्धतीने हिंदी विरोधात आता शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे हे आपण पाहिलेलं आहे. हिंदी सक्ती होऊ देणार नाही, हिंदी आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नका, अशा पद्धतीचा इशारा देखील या महिला कार्यकर्त्यांनी दिलेले आहे दोन्ही पक्षाच्या. त्यामुळे आता हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.